नमस्कार. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाथनगर या शाळेतील विद्यार्थी आपल्या मनातील चांगले विचार सांगण्यासाठी चांगल्या सवयी या विषयावर चर्चा करणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुलांमध्ये अनेक सुप्त गुण कला दडलेल्या असतात. त्यांना संधी देण्याची हा एक छोटासा प्रयत्न आहे. आपण या व्हिडिओमधून विद्यार्थ्यांच्या चांगल्या सवयी समजून घेणार आहोत. तयार आहात ना सगळे? चला मग आपण समजून घेऊयात चांगल्या सवयी. ज्यांना चांगल्या सवयी सांगायच्यात ना त्यांनी वर हात करायचा आहे आणि मग आपली सवय सांगायची. चला पाहू. हा तू सांग. आपण रोज सकाळी लवकर उठले पाहिजे. छान. आपण पालेभाजी खाल्ले पाहिजे. आपण रोज दात घासले पाहिजे. हा हसन तू सांग. आपण रोज व्यायाम केला पाहिजे. छान. हा हर्षद तुला काय सांगायचंय? आपण रोज भरपूर पाणी पिले पाहिजे. वा, भरपूर पाणी पिले पाहिजे. साईराज. आपण वाचलेला पाहिजे. बर. अनुष्का. हा तू. आपण रोज वाचायला पाहिजे. शाबास, वाचायला पाहिजे. हा हर्षद तू. आपण रोज भरपूर भाज्या खाल्ले पाहिजे. वा. आपण भरपूर पाणी पिले पाहिजे. वा बर. आणखी पूजा. आपण रोज स्वच्छ कपडे घातले पाहिजे. वा, स्वच्छ कपडे घातले पाहिजेत. हा करण तुला काय सांगायचंय? आपण रोज आंघोळ केले पाहिजे. रोज आंघोळ केली पाहिजे. छान. स्वरा. आपण रोज शाळेत आले पाहिजे. बर. सार्थक. आपण रोज अभ्यास केले पाहिजे. समर्थ तुला काय सांगायचंय? आपण शिक्षकाला मागे बोलले पाहिजे नाही. असं म्हणायचं का? माग पाहिजे बोलले पाहिजे नाही असं म्हणायचं का? आपण शिक्षकाला मागे बोलले पाहिजे नाही. बर. पुढं. हा अनिकेत. आपण लिंबाच्या फांद्या तोडले नाही पाहिजे. बर. लिंबाच्या फांद्या नाही तोडल्या पाहिजे. तिकडं प्रावीण्याला सांगायचंय बघा. सांग प्रावीण्या काय म्हणायचं तुला? आपण रोज स्वच्छ हात धुतले पाहिजे. हात स्वच्छ धुतले पाहिजे. छान. स्वरा. आपण रोज झाडाची काळजी घेतली पाहिजे. झाडाची काळजी घेतली पाहिजे. कृष्णा तुला काय म्हणायचंय? बोल. आपण रोज व्यायाम केला पाहिजे. बर. व्यायाम केला पाहिजे. विराज. आपण रोज झाडाला पाणी टाकले पाहिजे. वा. हा सूरज तुला काय म्हणायचंय? आपण रोज पाण्याची नीट काळजी घेतली पाहिजे. नीट काळजी म्हणजे काय बरं? चांगली काळजी घ्यायला पाहिजे. चांगली म्हणजे काय? काय काळजी काय घेता येईल पाण्याची? पाणी सांडले नाही पाहिजे. पाणी सांडले नाही पाहिजे. बर. आणखीन? फेकून द्यायला नाही पाहिजे. आणखीन? हा पाण्यात कचरा टाकायचा नाही. आणखी काय करता येईल सूरज? पाणी आपल्याला जितकं प्यायचं तितकंच घ्यायला पाहिजे. हा उभं राहून सांग. आपल्याला जितकं पाणी प्यायचंय तितकंच घ्यायला पाहिजे. हा छान. आणखीन? पूजा. पूजा. आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. काय काळजी घेता येईल शरीराची? उभा राहा पूजा तू. आपण रोज व्यायाम केला पाहिजे. हा. सूर्य नमस्कार. हा. पद्मासन. वा. ताडासन. वा. म्हणजे आसनं केली पाहिजेत. व्यायाम केला पाहिजे. व्यायाम प्रकारात आणखीन काय व्यायाम करता येईल बरं? रनिंग. हा रनिंग करायची. आणखी? छान. बस. आणखी कोणाला काय सांगायचंय? समाधान तुला काय म्हणायचं? बोल. आपण रोज आंघोळ केली पाहिजे. बर. रोज आंघोळ केली पाहिजे. गोकुळ तुला काय म्हणायचंय? आपण झेंड्याचा अपमान नाही केला पाहिजे. हा झेंड्याचा काय अपमान नाही केला पाहिजे. वा, चांगली सवय. बर. आणखी? आदेश तुला काय म्हणायचंय? आपण
झाडे तोडले नाही पाहिजे. झाडे तोडले नाही पाहिजेत. वा फातिमा, तुला काय म्हणायचंय बोल बरं. हा राहू बा. आपण केसाचा भाग पाडा पाहिजे. छान, केसाचा बांग पाडला पाहिजे. हा प्रावीण्य. आपण रोज शाळेचा वर्ग स्वच्छ ठेवलं पाहिजे. वा आणखी करण, काय म्हणायचं तुला. आपण रोज लिहिले पाहिजे. लिहिले पाहिजे. बर हर्षद, काय म्हणायचं तुला. आपण झाडे लावलेले ते उपटायला पाहिजे. हा, झाडे लावलेले उपटले नाही पाहिजेत. आणखीन काय करता येईल. आपण रोज दूध पिले पाहिजे. हा उभा राय. आपण रोज दूध पिले पाहिजे. बर छान. आपण झाडाच्या फांद्या तोडायला नाही पाहिजे. हा आपण टॉयलेट वरून आल्यावर स्वच्छ हात धुतले पाहिजे. हा छान. आपण बसायला नाही पाहिजे. आपण आपल्या पालकांशी नीट वागले पाहिजे. आपण झाडाला पाणी घातले पाहिजे. छान. आपण झाडाचे फूल तोडले नाही पाहिजे. बर. आपण झाड कापले नाही पाहिजे. हा, झाड कापले नाही पाहिजे. बर. आपण दुसऱ्याला झाड कापून द्यायचे नाही. छान. हा पूजा. आपण रोज स्वच्छता केली पाहिजे. छान. स्वरा, काय म्हणायचंय तुला. आपण झाडाची पानं नाही तोडले पाहिजे. छान, पानं नाही तोडले पाहिजे. बर. हा अनिकेत. आपण म्हाताऱ्या माणसाची काळजी घ्यायला पाहिजे. शाबास, म्हाताऱ्या माणसाची काळजी घेतली पाहिजे. प्रावीण्य, काय म्हणायचं तुला. आपण रोज आई वडिलाचा किंवा आजी आजोबाचा आशीर्वाद घेतला पाहिजे. आशीर्वाद कसा घ्यायचा. कसा कसा उभा राय. कसा घ्यायचा आशीर्वाद. हा, कसा घ्यायचा आशीर्वाद. हा बोल ना. काय करायचं. त्यांच्या पाया पडायचं. पाय पडायचं. बर ठीक आहे. आणखीन. हा रिद्धी. बस. आपण गरीब माणसाची मदत केली पाहिजे. गरीब माणसाची मदत केली पाहिजे. तू काय म्हणायचं तुला. हा, आपण वर्ग स्वच्छ ठेवले पाहिजे. हा छान. समर्थ, काय म्हणायचं तुला. आपण झाडे लावले पाहिजे. झाडे लावले पाहिजे. वा. हा बोल शिवम. आपण कोणासोबत भांडण केले नाही पाहिजे. भांडण नाही केलं पाहिजे. छान. हा करण, काय म्हणायचं तुला. आपण झाडाच्या फांद्या तोडल्या नाही पाहिजे. बर, अगोदर सांगितलं होतं. ठीक आहे. तुला काय म्हणायचं बोल. प्रावीण्य. आपण सर्वांशी मिळून प्रेमाने वागले पाहिजे. प्रेमाने वागलं पाहिजे. आपण प्राणी व पक्ष्यांवर दया केली पाहिजे. दया केली पाहिजे. छान. थांबा आता. हा शिवम सांग. आपण नेहमी खरं बोलले पाहिजे. ठीक आहे, नेहमी खरे बोललं पाहिजे. हा हर्षद, काय म्हणायचं तुला बोल. आपण झाडे लावलेले तर पाणी टाकले पाहिजे. म्हणजे त्याची काळजी घ्यायची नाही का, वाढवायची. बस ठीक आहे. पूजा. आपण सर्वांची मदत केली पाहिजे. कशी. त्यांना जर पाणी लागत असेल तर पाणी द्यायचं. जेवण लागत असेल तर जेवण. छान. बस. हा, काय म्हणायचं सायरस तुला. आपण वस्तू तोडायला नाही पाहिजे. वस्तू. बर ठीक आहे. आणखी. हा सार्थक, तुला काय म्हणायचंय. आपण आईची काळजी घेतली पाहिजे. काय या काळजी घेताय ना आईची. आईचं दुखत असलं तर औषध ते आणून द्यायचे. छान. हा आणखीन. हा रिद्धी. आपण ग्राउंड स्वच्छ ठेवले पाहिजे. ग्राउंड स्वच्छ ठेवलं पाहिजे. बर. सिद्धी, तुला काय म्हणायचंय. आपण शाळा स्वच्छ ठेवली पाहिजे. शाळा स्वच्छ ठेवायची. बर. अनुष्का, काय म्हणायचं तुला. झाडाला पाणी घाललं पाहिजे. हा, झाडाला पाणी घातलं पाहिजे. बर. हा विराज. आपण रोज देवाच्या पाय पडले पाहिजे. बर ठीक आहे. आणखी. आपण रोज आई वडिलाच्या पाय पडले पाहिजे. बर ठीक आहे. हर्षद, तुला काय म्हणायचंय. आपण रोज वर्ग स्वच्छ ठेवला पाहिजे. हा, वर्ग स्वच्छ ठेवला पाहिजे. बर, तुला काय म्हणायचंय रुद्रा. झाड तोडले पाहिजे नाही. हा, झाड तोडलं नाही पाहिजे. बर बर बस. आणखी.
कोणाला काय सांगायचं आहे बोला. हा समर्थ काय म्हणायचं तुला? आपण दुसऱ्यांना शिव्या द्यायच्या पाहिजे नाही. द्यायच्या पाहिजे नाहीत असं म्हणायचं का? द्यायच्या पाहिजे नाही. शिव्या दिल्या नाही पाहिजेत नाही का, असं वाक्य पाहिजे. बस. हा प्रावीण्य तुला काय म्हणायचं बोल. आपण आजी आजोबाची काळजी घेतली पाहिजे. बर आजी आजोबाची काळजी. आपण काही तोडायला नाही पाहिजे. आपण रोज अभ्यास केला पाहिजे. हा समाधान तुला काय म्हणायचंय बोल. आपण वहीचे पानं फाडले नाही पाहिजे. बर स्वरा तुला काय म्हणायचंय? आपण रोज वाचले पाहिजे. बर हा रिद्धी. आपण रोज वाचले पाहिजे. बर वाचले पाहिजे. शिवम तुला काय म्हणायचंय? आपण वही पुस्तक फेकून द्यायला नाही पाहिजे. हा वही पुस्तक फेकून नाही दिलं पाहिजे. पूजा आपण रोज लिहिले पाहिजे. नियमित लिहिलं पाहिजे. छान. आणखी समाधान तुला काय म्हणायचंय? आपण रोज सुलेखन केले पाहिजे. सुलेखन केलं पाहिजे. बर कृष्णा. आपण दररोज सकाळी वाचन केले पाहिजे. सकाळी उठून रोज वाचन केलं पाहिजे. आणखी हा प्रावीण्य. आपण सुंदर अक्षर काढले पाहिजे. सुंदर अक्षर काढलं पाहिजे. हा सिद्धी. आपण रोज शाळेत आले पाहिजे. हा नियमित शाळेत आलं पाहिजे. स्वरा. आपण फुलाला पाणी टाकले पाहिजे. फुलाला टाकावं लागेल का पाणी? नाही झाडाला. झाडाला पाणी टाकलं पाहिजे. बर हा सिद्धी. आपण पाण्याचा बचत केला पाहिजे. हा पाण्याची बचत केली पाहिजे. हा विराज काय म्हणायचं तुला? आपण शिक्षकांनी अभ्यास दिलाय तो वेळेत केला पाहिजे. हा वेळेत पूर्ण केला पाहिजे. बर अनिकेत. आपण आईला काम करू लागले पाहिजे. हा आईला कामात मदत केली पाहिजे. प्रावीण्य. आपण शाळेत वेळेत आलो पाहिजे. शाळेत वेळेत आलो पाहिजे. करण तुला काय म्हणायचंय? आपण नेहमी अभ्यास केला पाहिजे. बर हा हर्षद. आपण चिंच खायला नाही पाहिजे. आंबट चिंच खायला नाही पाहिजे असं का? बर का बरं? आपल्याला खोकला येईल. बर समर्थ. आपण जनावराला मारले पाहिजे नाही. तर आपण झाड लावले तर त्याची काळजी घेतली पाहिजे. आपण मुक्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे. हा समाधान. आपण कचरा डस्टबिन मध्ये टाकला पाहिजे. शाबास. कचरा डस्टबिन मध्ये टाकला पाहिजे. आणखी हा बोल. आपण आपली शाळा सुंदर ठेवली पाहिजे. शाळा सुंदर ठेवली पाहिजे. बर आणखी कोणाला काही सांगायचंय का? आपण रोज कडधान्य खाल्ले पाहिजे. हा कडधान्य खाल्लं पाहिजे. वा आणखी विराज. आपण रोज वडिलांना आजी आजोबांना मदत केली पाहिजे. हा कामात मदत केली पाहिजे. आणखी प्रावीण्य तुला काय म्हणायचंय? आपण आपल्या शाळेतील ग्राउंड स्वच्छ ठेवले पाहिजे. बर हा शिव. आपण सर्वांची मदत केली पाहिजे. बर सर्वांची मदत केली पाहिजे. आपण रोज वेळेत जेवण केले पाहिजे. वेळेत जेवण केलं पाहिजे. बर आणखी जसं जेवण वेळेत केलं पाहिजे तसं आणखी काय केलं पाहिजे बरं? वेळेत पाणी वेळेला प्यायचं. आणखीन अभ्यास करायचा. आणखीन जसं जेवण पण वेळेला महत्वाचं आहे तसं झोप सुद्धा आपल्याला वेळेला महत्वाची आहे. त्याच्यामुळे आपण वेळेत झोपलं पाहिजे, वेळेत उठलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. छान. काय म्हणायचंय अनुष्का तुला? बोल. आपण रोज दूध पिले. हा हा समाधान. आपण आपल्या आई वडिलांचे ऐकले पाहिजे. हा ऐकलं पाहिजे. बरोबर. आणखीन आपण नेहमी खरं बोललं पाहिजे. हा आणखीन सांगायचं का नवीन काही? आपण चोरी करायची नाही. हा चोरी करायची नाही. बर आपण दुसऱ्याच्या खोड्या करायची
करायचं नाही. खोड्या आपण करायच्या. दुसऱ्याची मदत केली पाहिजे. हां प्रावीण्य. आपण आपल्या शाळेतला ब्लॅकबोर्ड स्वच्छ ठेवला पाहिजे. बर आणखी बघा किती एकदम व्यवस्थित भरपूर काही तुम्ही चांगल्या सवयी सांगितल्यात. आणखीन पण चांगल्या सवयी आहेत नाही का? सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.